एका मोठ्या शहरात एक अतिशय श्रीमंत व्यापारी राहत होता. त्याच्याकडे अफाट संपत्ती, गाड्या आणि मोठा बंगला होता. पण एवढं असूनही त्याला रात्री शांत झोप लागत नसे. तो नेहमी कसल्या ना कसल्या चिंतेत असायचा. एकदा तो शांततेच्या शोधात एका छोट्या गावात गेला. तिथे त्याने पाहिले की एक साधा लाकूडतोडा दिवसभर कष्ट करायचा आणि संध्याकाळी नदीकाठी बसून सुखात गाणी गात जेवण करायचा. त्या लाकूडतोड्याच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्यापाऱ्याला नवल वाटले. व्यापारी त्याच्याकडे गेला आणि त्याने विचारले, "अरे बाबा, तुझ्याकडे ना चांगले कपडे आहेत, ना पैसा, ना राहायला मोठा बंगला, तरी तू इतका आनंदी कसा?" लाकूडतोड्या हसून म्हणाला, "मालक, मी रोज सकाळी उठतो, देवाचे नाव घेतो आणि प्रामाणिकपणे कष्ट करतो. मला जे काही मिळतं त्यात मी आणि माझे कुटुंब समाधानी असतो. मी उद्याची चिंता करत बसत नाही आणि कोणाशी तुलनाही करत नाही. कदाचित म्हणूनच मी सुखी आहे." व्यापाऱ्याला त्याचे बोलणे पटले नाही. त्याला वाटले की पैसाच सर्व काही असतो. व्यापाऱ्याने त्या लाकूडतोड्याची परीक्षा घ्यायचे ठरवले. त्याने गुपचूप लाकूडतोड्याच्या झोपडीत सोन्याच्या मोहरांनी भरलेली एक पिशवी ठेवली. दुसऱ्या दिवसापासून लाकूडतोड्याचे आयुष्य बदलले. मोहरा मिळाल्यावर आधी त्याला खूप आनंद झाला, पण नंतर त्याला भीती वाटू लागली की कोणी त्या चोरून नेईल तर. त्याने कामावर जाणे बंद केले. तो रात्रभर जागा राहून त्या मोहराचे रक्षण करू लागला. त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद हरवला आणि चिंतेने जागा घेतली. काही दिवसांनी तो व्यापारी पुन्हा तिथे आला. त्याने लाकूडतोड्याची अवस्था पाहिली. लाकूडतोडा धावत व्यापाऱ्याकडे आला आणि ती मोहराची पिशवी त्याला परत दिली. तो म्हणाला, "मालक, तुमची ही संपत्ती परत घ्या. या मोहरांनी मला श्रीमंत तर केले, पण माझी शांतता आणि सुख हिरावून घेतले. मला माझ्या कष्टाची भाकरी आणि शांत झोप हवी आहे." तात्पर्य: खरे सुख आणि समाधान पैशात नसून ते आपल्या विचारात आणि प्रामाणिक कष्टात असते. अति हाव नेहमी दुःखच निर्माण करते.